आता काँग्रेस राहिलंच कुठं. भगवा झेंड्याखाली आम्ही आहे म्हटलं आम्ही त्यांच्याकडेच आहे. काम केल्याशिवाय आम्ही तर त्यांच्या मागणी जाऊ शकतो का? कुठलंही कमिशन वगैरे काही घेतलेलं नाही, हक्काचं काम म्हणून केलेलं आहे. ते जलमताच राजकीय बाळकडून घेऊन आलेले आहेत. कोणतंही काम सांगायचं आणि नाही केलं तर सांगायचं असा त्यांचा विषय आहे. आमच्या पाडीच्या जनतेला एक तरुण तडफदार असा काम करणारा युवक आज अपेक्षित आहे. मतदारसंघात फिरणं त्या प्रत्येक उमेदवाराला कुठं ना कुठं जाचते, त्यात काय विषय नाही. विकास काम करतो या विषयावर निवडणूक लढली जाणार. संधी दिल्याशिवाय पण माणूस काम करू शकत नाही. आता काय होणार आहे हे येणाऱ्या 7 तारखेला समजेल. पारावर लोक बसलेले आहेत आणि आपण निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं कशा लढती होतील, एकंदरीत वातावरण काय आहे, नागरिकांना काय वाटतंय याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी सध्या आहे पाडळी खुर्दमध्ये. जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं इथल्या नेत्यांच्या बद्दलच्या ज्या भावना आहेत, स्थानिकांना काय वाटतंय, त्यांचे प्रश्न काय आहेत, समस्या सोडवण्यासाठी कोण येते या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. जाणून घेऊया. काय सांगशील मित्रा, तुझ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, माहिती आहे तुला जिल्हा परिषद निवडणुका लागल्या? हो आहेत माहिती इथनं आहे. काय उमेदवार कोण कोण आहे? उमेदवार आता जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार आमचे सचिन पाटील भैया आहेत. त्याचबरोबर पिंटू सूर्यवंशी हे आहेत. एकंदरीत वातावरणाचा कल बघायचा झाला किंवा लोकांच्या अडीअडचणीला कोण उभा राहते हे बघायचं झालं तर कोण वाटते तुला? मला तरी सचिन पाटील भैया. का, कारण काय? कारण आमच्या आबाजींच्या माध्यमातून गेले 40 वर्ष जवळजवळ गोरगरिबांसाठी त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये जवळजवळ सगळ्यांना म्हणजे गोरगरिबांना त्यांनी जॉब एक कामं उपलब्ध करून दिल्यात. आणि एक लोकांना पण त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, म्हणून सचिन पाटील भैया. म्हणजे एकंदरीत सहकाराचं जे सचिन पाटलांनी काम केलेलं, आबाजीने काम केलं, त्यामुळे लोक इथे त्यांना संधी देतील वाटते. हो देणार 100%. आणि सचिन पाटील भैया हे फिक्स वाटतंय तुला? हो फिक्स. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं काय वाटतं? इथं उमेदवार आहेत, कोण कोण उमेदवार काय सांगू शकाल? इथं तशी लढत तिरंगी चालू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. शिवसेनेतून सचिन आबाजी, पिंटू सूर्यवंशी म्हणजे राजेंद्र सूर्यवंशी राष्ट्रवादी, आणि आमच्या गावचे KN पाटील डॉक्टर हे काँग्रेसमधून आहेत. तशी तुल्यबळ लढत आहे. आता काय होणार आहे हे येणाऱ्या 7 तारखेला समजेल. एकंदरीत कामावर बोलायचं झालं, लोकांच्या अडीअडचणी संदर्भात असेल, विकास कामाच्या अनुषंगानं असेल, कोण मदतीला येते असं वाटतं? मदतीला म्हणण्यापेक्षा आज लढत काय झाले, इथं आमचा सगळा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. आम्ही चंद्रपूर नरके गटाची माणसं जरी असलो तरी सुद्धा सगळं आज भगवं वादळ आहे. पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर भगवं वादळ आहे. त्या भगव्या वादळात सर्व जागा या शिवसेनेच्याच येणार. म्हणजे ते पाडळीचा जर निकाल बघायचा झाला तर शिवसेनेची शिवसेनेचीच बसणार. 100% शिवसेनेची. कारण काय वाटतं तुम्हाला? कारण देशातच आज भगव्या वादळची लाट आहे. त्या लाटेतच हे सगळं घडणार आणि ती शिवसेनेचीच येणार. आणि त्यातून आबाजींचा गोकुळच्या संदर्भातला जो पूर्वीपासून लोकांच्या संग संपर्क आहे, किंवा आबाजी म्हणजे गोकुळ आणि गोकुळ म्हणजे आबाजी, आणि गोकुळचा उच्चांकी दर पूर्ण देशभर, पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आणि याला कारणीभूत आबाजी असतील किंवा जी गोकुळचे सर्व कर्मचारी आहेत किंवा बाकीचे जे संचालक मंडळ आहे, तिने आतापर्यंत चांगला दर दिला आहे, चांगली सेवा दिल्या लोकांना. त्यातून असं जिल्हा परिषदला सुद्धा ते काम करतील, यातून ते एक प्लस पॉईंट असू शकतोय. म्हणजे जे गोकुळा पॅटर्न राबवला, सक्सेस झाला, तसाच ते जिल्हा परिषदेला राबवतील वाटतं? वापरू शकतील. काम करण्याची क्षमता आहे, लोकांच्याबरोबर पोचण्याची ताकद आहे, ह्या पण गोष्टी असू शकतात. पण भगव्या लाटत हे सुद्धा होणार. तुमचे सहकारी जे आहेत ते इथं भगवी लाट आहेत म्हणतायत, विकास कामाच्या अनुषंगानं सचिन पाटील जे आहेत किंवा आबाजी जे आहेत ते सक्रिय आहेत म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? आहेत की आहेत. काय कामाच्या संदर्भानं सांगायचं झालं काय सांगा? कामाच्या संदर्भानं त्यांनी पूर्वीपासून कामच केलेले आहेत का नाही. पाडळीचे आम्ही लहान असल्यापासून आबाजी आमच्या इथं पाडळीत येत होते आहेत. बरं, आता मग सचिन पाटलांना उमेदवारी दिली आहे, त्याच्याकडे कसं बघताय? जे आमच्या इथं आता चौकात आमचं भगवा झेंडा आहे. भगवा झेंड्याखाली आम्ही आहे म्हटलं आम्ही त्यांच्याकडेच आहे.
एकंदरीत भगवा झेंड्याचं वातावरण आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. नाही काँग्रेसला आम्ही पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही मतदान केलेलं पण नाही आणि करणार देखील नाही. काँग्रेसला मतदान करणार नाही. करणार नाही. मग काय वाटतं इथल्या मतदारसंघात जर निकालाचा जर वेध घ्यायचा झाला तर कोण निवडून येणार? शिवसेनेचे चौकट आहे. 100% जिल्हा परिषद शिवसेना, पंचायत समिती देखील चौकातच शिवसेना बसलोय, ते मुलाखत घ्यायला आल्यात म्हणून थांबलोय. या. 100%. काय सांगशील तुम्ही इथले स्थानिकचे नागरिक आहे हा. पाडळीत एकंदरीत विकास करायचा झाला तर कोण सक्षम उमेदवार आहे असं वाटतं तुम्हाला आता जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने? आता जिल्हा परिषदेला आमचे सचिन पाटील सक्षम आहेत असं वाटतं. सक्षम. का वाटतंय तुम्हाला तसं? काय म्हणजे नवीन चेहरा आहे आपल्याला बरं. जरा त्यांच्यासाठी आपण मदत करावी अशी. याच्या अगोदर का त्यांनी विकास कामं केलेले आहेत? नाही भरपूर आहेत आता आबाजी त्यांची आहेतच नाही. हा. गोकुळला संचालक असल्यामुळे आम्हाला त्यासनी हे करावं पाठवून. गोकुळा संचालक असल्यामुळे ते कामं आहेत त्यांची. हां कामं आहेत म्हणा आम्हाला त्यांच्यासाठी आम्हाला त्यांच्या मागणं जायचं आहे. मग आता जर तुम्ही त्यांना संधी दिली तर ते कामं करतील असं वाटतंय? पार्टनर की काम केल्याशिवाय आम्ही तर त्यांच्या मागणं जाऊ शकतो काय? काम करणारच नाही. आबाजीने आता इतकी वर्ष त्यासनी संचालक बदल गोकुळचं दिले त्याच्यामुळं आम्हाला त्यासनी द्यावं असं अडचण नाही नी. निवडून द्यावं असं काय अडचण नाही. तुम्ही म्हणताय आबाजी, मात्र इथले पाडळीकर काय म्हणतात? त्यांना काय वाटतंय? काय अंदाज काय आहे तुम्हाला पाडळीतल्या वातावरणाचा? तर पाडीत कसं आहे उमेदवार 2 आहेत. पंचायत समिती हां. जिल्हा परिषद असल्यामुळं काय सांगा आपण पण काही बोलू शकत नाही. तरी पण आम्हाला योग्य आहे असं. म्हणजे इथले गावातले पण उमेदवार असल्यामुळे आजच्या घडीला तुम्हाला अंदाज येत नाही. येणार आलाच म्हणजे आता जवळजवळ येईन जरा नवीन उमेदवार दोन्ही पण असल्यामुळे त्यांचा जरा अंदाज आमचा सगळं आलाय. पाडळीमध्ये राजू सूर्यवंशीचं वातावरण. राजू सूर्यवंशी होय. का कारण काय? त्यांचं काम आहे चांगले, बर. कामं केलेली आहेत. हा. कोरोना काळामध्ये पण कामं केली बरोबर. काय सांगशील मित्रा? तुझा मित्र राजू सूर्यवंशी म्हणतोय, तुला काय वाटतंय? आमचा मित्र राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस का वाटते तुला तर राष्ट्रवादी? विकास केलाय त्यांनी. विकास केला. राजूभाऊनी जे काम केलेलं आहे हा. त्या कुठल्याही कामात हे केलेलं नाही. केलेलं नाही. कुठलंही कमिशन वगैरे काही घेतलेलं नाही. हक्काचं काम म्हणून केलेलं आहे. विकासाचं काम केलं. मला सांगा राजू सूर्यवंशी तुझा मित्र पण म्हणतोय, राजू सूर्यवंशी कामाला येतात काय? येतात की. येतात. कधी पण म्हणजे आडी अडचणीला एखाद्या किंवा काय उभे राहतात. कोणतंही काम सांगायचं आणि नाही केलं तर सांगायचं असा हा. त्यांचा विषय आहे. म्हणजे काम करतात ते. काम तुझा काय केलंय. अनुभव? आता आमच्या इथला अल्फॉन्सो शाळेपासला रोड हा. यांनी स्वतःच्या हे करून स्वतःचा खर्च करून त्यांनी केलेला होता पहिला. बर. म्हणजे ज्या अडचण काय शेतकऱ्यांची असेल त्यांनी हा. केलेली होती. हा. आणि आता तो PWD माध्यमातून आमच्या गावासाठी तो रस्ता एक 3 किलोमीटरच्या अंदाजे अंतर हम्म. पूर्ण काम केलेलं आहे. कोणतेही हे हा. करता वैयक्तिक पैसे घालून केला. वैयक्तिक पहिला पैसे घालून शेतकऱ्यांच्या अडचणी काढल्या आणि मग आता PWD मार्फत हे करून मंजूर करून त्यांनी स्वतः आणलेला आहे. आता निकालावरच बोलायचं झालं तर काय सांगशील आम्हाला? निकाला बोललं तर पिंटू सूर्यवंशी 100% जिल्हा येणार? परिषद फिक्स त्यात काय विषय नाही. आणि मेन म्हणजे असं आहे की बाबा तिने कधीही कॉल करायचा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही कॉल करायचा, उचलून लगेच काम होणार तुमचं 100%. खात्री आहे. खात्री. आणि कसं आहे माणसातला म्हणजे कधीही बाबा अडीअडचणीला कोणतंही काम घेऊन जायचं नाही करणार असा शब्द नाही. करणार नक्की म्हणजे करणार. कामाचा माणूस. आमच्या घडीला कुठल्याही गावात जायचं ह्या हा. जिल्हा परिषद मतदारसंघात की कितीही कोणत्याही गावात गेला तर प्रत्येकाला नावानिशी ओळखणारा हा. राजू सूर्यवंशी भाऊ. काय सांगाल पाडळी मुख्य चौकात आपण आहे, एकंदरीत इथलं राजकीय वातावरण बघायचं झालं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं तर वारं कसं वाटतंय तुम्हाला काय एकंदरीत? आता कसं आहे सांगू तुम्हाला, आमच्या इथले आमदार चंद्रजीव नरके साहेब स्वतःच डॅशिंग आमदार आहेत आणि त्यांच्यावर वरती हात आहे एकनाथ शिंदे साहेबांचा. त्यामुळे कामाचा किंवा विकास कामाचा निधीसाठी कमी कधीच पडणार नाही आम्ही. त्यामुळं आम्हाला इतर त्यांच्याबरोबर राहायला लागणार ते सचिन पाटील साहेब. एकंदरीत सचिन पाटलांच्या बाबतीत सकारात्मक आहात. हां 100%. सचिन पाटलांच्या बाबतीत झालं किंवा त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भानं बोलायचं झालं तर ते कामं करतील वाटते का किंवा निधी खेचून आणतील असं वाटते तुम्हाला? ते जलमताच राजकीय बाळकडू घेऊन आलेले आहेत. हां. त्यामुळे त्यांना विकास कामं सांगायची गरज नाही. परत ते सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच आहेत एका गावाचे. त्यामुळे त्यांना कसा निधी आणायचा, कसा विकास करायचा हे अतिशय चांगलं माहिती आहे. पाडळीच्या एकंदरीत जनमताचा कौल घ्यायचा झाला तर कोण सरशी मारेल असं वाटते तुम्हाला आजच्या घडीला? निश्चितच शिवसेना. खात्री आहे तुम्हाला? 100%. कारण आज आम्ही स्वतः प्रवेश केला आहे.
सुरुवातीला एक गट मोठा गट त्यांच्याबरोबर सुरुवातीला होता. आज आम्ही त्यांचा सामील झालो आहे. त्यामुळे एक निश्चित 70% आम्ही एकत्र आहे आता. म्हणजे एकंदरीत शिवसेनेत जे इन्कमिंग सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे वाढत जाईल असा तो विश्वास आहे तुम्हाला? 100% आहे. पाडळीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आपल्यासोबत. काय सांगाल एकंदरीत राजकीय वातावरणाचा जर आढावा घ्यायचा झाला, अंदाज घ्यायचा झाला तर काय वाटतंय पाडळीत काय होतील? पार्टी शिवसेना जास्त, का कारण काय? कारण विकास कामं जास्त भरपूर आहेत. आमचे आमदार आहेत, सर्वसामान्यांचे नेते आहेत आणि सर्वसामान्य म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला काम करतात. ते जे सर्वसामान्यांपेक्षा बी अगदी तळचा विचार करतात. सर्वसामान्य सुखदुःखात असतात. त्यांनी असं कुठलं एक घर ठेवलेलं नाही की ज्यांचा संपर्क नाही, असा एक तरुण ठेवला नाही की ज्याची ओळख नाही, असा एक सामान्य बुजुर्ग व्यक्ती की असा काही ठेवलेला नाही की त्यांचा त्याची संपर्क नाही. सगळी ओळखतात, त्याच्यावर प्रेम भरपूर सगळ्यांचं आहे. त्यांचं कामही भरपूर आहे. त्याचं नुसतं प्रेम असं नाही, काम भरपूर आहे. त्यांनी कामं केलेली टिकाऊ कामं आहेत. आजपासून हा केलेला रोड मला वाटतं आमच्या रानातला रोड त्यांनी चांगलं केलं. रानामाळात बी रोड केल्यात इतर आणि गावातले पण त्यांनी कुठले गल्ली राखलेले नाही आहे. सगळ्यात असतात ते, सगळ्यात अग्रेसर आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवार हे निश्चितच आहे. चंद्रदीप नरके तुम्ही म्हणताय कामाचा माणूस. कामाचा मस्त आता झेडपी निकालावर बोलायचं झालं, उमेदवारी बोलायचं झालं तर काय वाटतं तुम्हाला? काय कोण वाटणार? निवडून येतील? आमचे सचिन पाटील आहे, शिवसेनेचे निवडून येतील. निवडून येतील. पूर्ण मतदारसंघातली जनता त्यांना साथ देईल वाटतं? 100% 7 दिन. त्यांचे बी वडिलांचं योगदान एक 40-50 वर्ष गेलेलं आहे आबाजींचं, आणि आमदारांचं बी एक 30 वर्ष गेलेलं आहे. आणि दोघांचं कॉम्बिनेशन, दोघांची ताकद की ही ताकद ही अगदी त्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार. दुसऱ्या बाजूला तुमच्या गावातच काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे, तिकडं कसं बघता? ते काँग्रेसचे आता त्यांना आपण काय बोलणार? त्यांचं विचार आहे. बरोबर. काय असतील त्यांच्या मनाला असतील ते, त्यांचं वाटलं असेल, त्यांना वाटलं, त्यांना कुठेच उमेदवार द्या वाटले असेल. पूर्वी त्यांचं बी संमत इथं होतं, गाव बी आमचं काँग्रेसचं होतं पहिलं, पण आता राहिलं नाही. आता काँग्रेस राहिलंच कुठं? वाटतंय तुम्हाला? विचारा तुम्ही, राहिलंही कुठं? औषधाला राहिलं का नाही हे पण याचा पण अभ्यास करावा लागेल. मग एकंदरीत वातावरण बघता धनुष्यबाण इथं सरस धनुष्यबाण या सगळ्या मतदारसंघात चालणार. जे चालणार, जे कर्वी मतदारसंघात अग्रेसर राहणार सगळीकडे आणि बिनशंकेचं निवडून आणि कॉन्फिडन्समध्ये आहे आम्ही. एवढं काय हे असं कॉन्फिडन्स कसं झालं सगळ्यांना सर्वसामान्य. जर तरचं काय नाही निकाल जर तरचा काय विषय, आम्ही जर तर बोलतच नाही. आम्ही जर जे आमच्या कामावर बोलतो ना, आम्ही आज हिता आहे, आता आम्ही हिता आहे, आम्ही जनता नाही. आम्ही कंप्लीट गाव असं पूर्ण टोटली हे केल्याशिवाय, आम्ही गावाची मतं घेतल्याशिवाय, गावाची एका अडचणी समजून सांगितल्याशिवाय आम्ही घरात जात नाही. प्रचार काळामध्ये इतर वेळी कुठेही असू दे, आमदाराचीच आम्हाला सवय लागलेली आहे, कुठेही थांबायची. आणि आमचा आमदार म्हणजे तुम्हाला अगदी सर्वसामान्य वाटतोयच. बघा तुम्ही जाईल तिथं अभ्यास करा त्या गोष्टीचा, कारण तुम्ही त्यांच्याकडे बघा केला असं तर सगळीकडे जायला डाव आहे. आणि त्यांचा आदर्श सगळेच कार्यकर्ते घेतात. त्यामुळे तेच घेतात. त्यामुळे आमच्याकडे प्रवेश पण वाटलाय. आज आमचे सरकार आले आमच्याकडे, सरकार काँग्रेसचे होते, आम्ही पण ते होतो, पण आता ते सगळीच इकडे आम्ही ताकद वाढायला लागली. ताकद वाढलीच, वाढायला लागली. कुठली वाढलीच? वाढायला लागली. पूर्वी वाढले म्हणून आता तर आपोआपच वाढायला लागले. आता उत्स्वर्ष इकडेच यायला लागले. त्यामुळं सीट ही निश्चितच असणार आहे. पाडी खुर्द एक सिटी शेजारचं गाव आहे आणि त्यांना एक सक्षम उमेदवाराची गरज आहे. सध्याची स्थिती बघितली तर मातबर तिन्ही उमेदवार आता सध्याच्या स्थितीला उभे आहेत. आमच्या पाडीच्या जनतेला एक तरुण तडफदार असा काम करणारा युवक आज अपेक्षित आहे. त्यामुळं पाडीची जनता सक्षम असल्यामुळे किंवा सदन असल्यामुळे ती चांगल्या व्यक्तीला निवडून देते. एका चांगल्या व्यक्तीला निवडून देईल असं तुम्ही म्हणताय. इथल्या कामावर बोलायचं झालं, विकास कामावर बोलायचं झालं तर कोण आहे सक्रिय असं वाटतंय? विकास काम अजून सध्या ती तिन्ही लोक फ्रेशच आहेत. त्यामुळे विकास कामाचा यामध्ये मुद्दाच येणार नाही. निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली जाणार? विकास काम करतो या विषयावर निवडणूक लढली जाणार. आणि तिन्ही लोक त्यांच्या पद्धतीनं वैचारिक पद्धतीनं त्यांची मांडणी करत आहेत. पण सध्याच्या स्थितीला पाडीमध्ये पाहता एक गोकुळचे चेअरमन आबाजी यांचा पूर्वीपास म्हणजे साधारण 30-40 वर्षाचा काळ आहे, तो पाडीशी संलग्न आहे. त्यामुळं त्यांची जी नाळ जी पाडीशी जोडलेली आहे ती त्या संदर्भात आता जी लोक व्यक्त व्हायला लागल्यात ती सचिन पाटलांना थोडंफार इथं झुकतं माप होईल अशी एक शक्यता वाटते. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आबाजींचं जे काम आहे त्या अनुषंगानं त्यांना मदत होईल असं वाटतं? 100%. तसं वातावरण आहे इथं?
वातावरण आहे, गावातील उमेदवार पण आहेत आमच्या. तुमच्या गावात पण काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे, हो. त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? हो उमेदवार आहेत, ते देखील चांगले आहेत. पण सचिन पाटील जरी फ्रेश असतील तरी आबाजींचा संपर्क 40 वर्ष झालं हां. गावाशी निगडीत असल्यामुळं बऱ्यापैकी कल त्यांच्या बाजूने दिसतोय. ह्या वातावरणात बघायचं म्हणजे ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे काय, मातबर लढाई होतीलच, त्यात काय वाद नाही. हां. पण आमचा म्हणजे जो भाग आहे, जो करवीर विधान परिषदेचा जो मतदारसंघ आहे, तो नरके साहेबांशी ठाम आहे. बरं. मग त्यामुळे विषय कसा पण होतो आता पाडळीची झाली ती जी नवीन रचना झालेली आहे हां, यात- पाडळीची. हां, पाडळीची. हां, मग जिल्हा परिषद मतदारसंघाची बरोबर हो का, कुठं जरी गेला असा हां. तर नवीन मतदारसंघात फिरणं हां. त्या प्रत्येक उमेदवाराला कुठं ना कुठं जाचते, त्यात काय विषय नाही. बरोबर कुठं ना कुणाला तर कुठं तर कमीपणा येतो, कुणाला तर कुठं तर जास्तपणा येतो. बरोबर पण विषय कसा असतो, शेवटी प्रत्येकाचं काम, हां. त्याची बोली, बरोबर त्याची ओळख बरोबर आणि त्याने केलेल्या कार्याचा पाठपुरावा याच्यावरच ती निवडणूक लढली घेतली जाते. बरोबर. आता इथं लढली जाईल, मात्र इथं काय वाटतंय वातावरण, इथले जे पाडळी मतदारसंघात असेल किंवा गावातले असतील लोक कोणाला झुकतं माप देतील किंवा निवडून देतील असं वाटतं? पाडळी खुर्दमध्ये म्हणजे असं मी पाडळी खुर्दबद्दल बोलत नाही, मतदारसंघाबद्दल सांगतो की माझ्या मतानुसार सचिन पाटील निवांत बसतील, काय प्रॉब्लेम नाही. होय. हो का कारण काय वाटतं? एक तर म्हणजे आता सचिन पाटलांना काय मी आज ओळखत नाही आहे, हां. म्हणजे गेली जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष आलं त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेच आम्ही, येणं हां. जाणं बोलणं फिरणं कुठं वाटतं हां. इकडे तिकडे, किंवा त्यांचे वडील असतील, हां. वडील तर पूर्वीपासून गावात पण आहेत, हां. किंवा आमच्या घरी वगैरे येणे जाणं आहे त्यांचं, काय एवढा विषय नाही. कामाच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही माणसं सक्रिय आहेत. आहेत. आता कामाच्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेला हां. तर कसा विषय होतोय सांगतो तुम्हाला, संधी दिल्याशिवाय पण माणूस काम करू शकत नाही. मग मी म्हणतोय ते बघा, सचिन पाटलांना संधी देऊन बघा, नाही काम झालं तर मग आयडिया मी सांगतो त्यांना, मग म्हणजे तुम्ही ती जबाबदारी घ्यायला तयार आहे. 100% घेणार, सचिन पाटलांना लोक संधी देतील वाटतं? देणार 100% देणार. आपण ज्या ज्या नागरिकांशी बोलतोय, ज्यांच्याशी चर्चा करतोय, एकंदरीत कामं गेले अनेक वर्ष जे करतायत किंवा चेहरे जरी आजच्याकडला नवीन असले तरी कामाचा जो वारसा आहे त्या अनुषंगानं इथं धनुष्यबाण आहे तो सरस ठरेल असं अनेकांचं मत आहे. ज्यांच्याशी चर्चा आपण अनेकांशी केली, एकंदरीत जर विकास कामं करून घ्यायची झाली तर हा निर्णय आहे तो आमदार चंद्रदीप नरके यांच्या अनुषंगानं घेऊ शकतील किंवा एकंदरीत तो निर्णय असेल असा विश्वास त्या नागरिकांनी व्यक्त केला आहे. मी इथंच थांबतो, भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.